ना नागेश पाटील सरपंच पोसरी माजी सरपंच यांचा नुकतेच आगमन झाले. मोस्ट वेलकम साहेबांचं आपलं सहर्ष स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. या मान्यवर आपलं सहर्ष स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. सरपंच चषक पाहतो आपण. श्री पिंटू शेठ म्हात्रे उपसरपंच पोसरी तसेच श्री नागेश पाटील माजी सरपंच पोसरी या मान्यवरांचा इथंशी शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करतो. वळूया मॅचकडे. सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला नारायण टीम त्यांना फाईट करेल रायते टीम. 3 षटकांचा सामना असेल. आज दिवसभर पाहतो आपण समाजसेवक सरपंच जगन ठाकरे पाहुण्यांकडे अगदी नीट त्यांचं लक्ष आहे. कोणी येतात जातात त्यांच्याकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. पण त्यांच्या प्रेमापोटी मात्र इथेशी आपण मान्यवरांची भेट देताना पाहायला मिळतात. आणि प्रत्येक मान्यवरांचा इथेशी मात्र सन्मान सोहळा देखील करताना ते पाहायला मिळतात. नारायणी विपक्ष रायते अशी टीम पाहायला मिळेल आपल्याला. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. टॉस जिंकला नारायण टीमनी बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. कारण की आपण टॉस जिंकल्यानंतर बरेचसे निर्णय फिल्डिंग करताना पाहायला मिळते. परंतु एक धाडसी निर्णय नारायण टीमने घेतलाय. कारण की पहिल्या त्याला सुरुवातीला जास्त धावा बनवायच्या आहेत आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. रायते रायते टीम आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. 3 षटकाचा सामना असेल. सेकंड राऊंडचा पहिला मॅच पाहायला मिळेल. सलाम्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विकी आणि स्वप्नील, विकी हजारी आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल विकी हजारी तसेच नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल स्वप्नील. स्वप्नील ही मागील मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आणि 3 षटकांचा सामना हे देखील लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. फिल्डिंगची व्यूहरचना पाहतो आपण. शॉर्ट पाईन लेग पाहतो. शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट शॉर्ट कव्हर. 2 फिल्डर बाहेर पाहायला मिळतात. मिड विकेटला आणि वाईडिश लॉंग ऑनला असं 2 फिल्डर अगदी बाहेर पाहायला मिळतं. पंचांचा ग्रीन सिग्नल असेल. यस, गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. मेघश्याम पहिलाच बॉल और पीस बॉल होता. बॉल पडल्यानंतर डीप राहिला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच डॉट बॉल. मागील मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजांनी. अगदी गती परिवर्तन करतो हा. स्विंग करतो. लेग स्विंग, ऑफ स्पिन असं सर्व काही पाहायला मिळतं या गोलंदाजाचं. हा चेंडू अगदी चांगला फटका पाहायला मिळते. कव्हरला चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येते. पहिला डॉट बॉल आला. त्यानंतर सेकंड बॉल देखील डॉट येतो. धावसंख्या नाही आहे. चांगली सुरुवात. गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते. काही नियंत्रण पाहायला मिळते गोलंदाजाचा. इथं मात्र ऑन साईडला खेचून घेतलाय. फिल्डर दूरवरती आहे. सिंगल कंप्लीटसाठी सेकंडसाठी परतलाय आणि दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या बॉलवरती मात्र श्री गणेशा पाहायला मिळाला नारायण टीमचा. सुरुवातीला विचार केला टॉस जिंकून मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरुवातीचे 2 डॉट बॉल आले. त्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती डबल धाव पाहायला मिळाली. विकी हजारी स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल. लॉप केलाय. बॉलला उडवलाय. फिल्डर बॉल खाली आणि पकडलाय झेल. विकी हजारेचा संपलाय खेळ. फलंदाज बाद.
तर षटक क्रमांक पहिला पाहतो आपण. पहिला धक्का लागला टीमला, नारिन टीमला. विकी हजाराच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज बाद झाला. गोलंदाज तयार मेघश्याम. गोलंदाज तयार असेल मेघश्याम. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला डॉट बॉल फेकले, त्यानंतर मात्र विकेट मिळून दिली टीमसाठी. नो बॅटर. इथं मात्र चांगला पंच केलाय इनफिल्डच्या वरून. बॉलला पाठवलाय, बॉल जाते परंतु आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळते. बॉलला पकडला, फेकला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट. 2च्या धावेने मात्र धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पाहायला मिळेल. टोटलचा विचार केला तर 4 धावा. काय गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. P1चं षटक आणि जबरदस्त गोलंदाजी मेघश्यामची पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू फेकून झालेत. 5 चेंडू फेकले. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण मेघश्यामला. फटका लाजवाब. बॉलला फेकून दिलाय आणि पंचांचा इशारा येतो. हा येतो षटकार अंतिम बॉलवरती. षटकाची होती सांगता षटकारांनी आणि टोटलची पाहायला मिळते 10 धावा. शुभ सन्मान आपण घेऊ मंचावरती. सन्मान केला जाईल. चला विनंती असेल समाजसेवक जगन ठाकरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते श्री पिंटू शेठ म्हात्रे उपसरपंच पोसरी यांचा शुभ सन्मान करावा आपण आपल्या शुभ हस्ते. या सरपंच चषकामध्ये आपण आलत. समाजसेवक जगन ठाकरे यांना विनंती असतील आपल्या शुभ हस्ते श्री पिंटू शेठ म्हात्रे उपसरपंच पोसरी गावचे यांचा शुभ सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावरती माईची उद्धार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंट सन्मान चिन्ह देऊन केला जाते शुभ सन्मान. मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण पिंटू शेठ म्हात्रे उपसरपंच पोसरी यांचा सन्मान होत असताना. तसाच पुढचा सन्मान असेल श्री नागेश शेठ पाटील सरपंच पोसरी गावचे माजी सरपंच पोसरी गावचे यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करते समाजसेवक जगन ठाकरे आपल्याला की आपल्या शुभ हस्ते नागेश शेठ पाटील माजी सरपंच पोसरी गावचे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अगदी वेळात वेळ देऊन आपण या स्पर्धेला भेट दिली. कॅमेरा माजी सरपंच पोसरी गावचा यांचा शुभ सन्मान होत असताना आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती. मॅचचा एन्जॉय करतात बरेच मान्यवर आणि बरेच प्रेक्षक वर्ग देखील मोबाईलवरती काही टी व्हीवरती सामना पाहतात एन्जॉय करतात. नारिन विपक्ष रायते असा सामना रंगताना पाहायला मिळते. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता सेकंड ओव्हर गोलंदाज तयार असेल. पंकज गोलंदाज पंकजचा वापर केला गेला आहे सेकंड ओव्हरसाठी. टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10 आकडा 10 धावा. 2 फलंदाज बाद झालेत आत्तापर्यंत. गोलंदाज तयार पंकज सेकंड ओव्हरसाठी. ओव्हर पिच बॉल होता. चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथं मात्र झेल ड्रॉप झालाय. आणखी एक फलंदाज झेल घेतला का सॉरी हो इथून काय दिसलं नाही. फलंदाज बाद झालाय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वैभव. पाहूया वैभव कशा प्रकारे मात्र मोठा फटका मारतो की सन्मान देतो या बॉलवरती. ऑन द ट्रेक वरती गोलंदाज पंकज बॉलला फेकून दिला. यावेळेस मात्र बॉल जाईल आर पार सीमा पार. हा येतो पंचांचा इशारा. षटकार. पाच सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिला डॉट बॉल, त्यानंतर सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतली, 3 बॉलवरती 2 विकेट आणि धाव खर्च केली नव्हती. परंतु चौथ्या बॉलवरती जसा वैभव आला मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून मोठा धमाका पाहायला मिळाला आणि धावसंख्येला वेग आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. नारायण संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिला सत्र पूर्वार्ध पाहतो आपण, त्यांच्या विरोधात आपण संघ पाहतो रायते टीम. चौथ्या बॉलवरती षटकार पाहिला. सुरुवातीच्या 3 बॉलवरती धाव खर्च केली नव्हती. गोलंदाज पंकजला पाहतो आपण, परंतु वैभवच्या कडे क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज वैभव. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, परंतु अगदी शरीरापासून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पंच करायचा होता, थोडासा मागे बॅकफुटचा आला असता तर नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मारता आले असता, परंतु फुटवेअरचा वापर करता आला नाही. इथे आला हा डॉट बॉल. 5वा बॉल देखील डॉट. अंतिम बॉल असेल या ओव्हरचा. इथं मात्र मिस टायमिंग आणि या ओव्हरचा तिसरा फलंदाज बाद करतो. गोलंदाज पाहतो पंकजला. डीजे षटक क्रमांक 3 अंतिम षटक असेल काय. एक चेंडू शिल्लक आहे का. एक चेंडू शिल्लक आहे. पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट ना. मिस टायमिंग आहे. फलंदाज बाद. ते बिग सपोर्टर पाहतो आपण मयूर सुरुच आणि यतीन बुटेरे. स्पॉन्सर आहेत ना. स्पॉन्सर आहेत. स्पॉन्सर पाहतो आपण रायते टीमला सपोर्ट करणारे. 2 षटकामध्ये 16 धावा पाहिल्या. सुरुवातीला जर विचार केला टॉस जिंकून मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, एक दाटशीर निर्णय घेतला, परंतु हा निर्णय कदाचित अंगाशी आलाय का असं वाटते नारायण टीमला देखील. धावा बनल्या नाही 2 ओव्हरमध्ये. हाफ टॅकरचा बॉल चांगला पंच केला आहे. फिल्डर आहे परंतु त्या आवाकाच्या बाहेर. हा येतोय पहिल्याच बॉलवरती. षटकार. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 धावा 2 षटकामध्ये पाहिल्या होत्या. त्यानंतर मात्र काय सुरुवात केली. तिसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली तशी मात्र मोठ्या फटकाने मात्र सुरुवात केली फलंदाजांनी. त्यांना माहिती आहे 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये किमान 35 ते 36 धावा आपल्याला बनवायच्या आहेत
आणि त्या इराद्रीला मात्र तोडफोड फलंदाजी, अगदी ताबडतोब फलंदाजी करताना पाहायला मिळते. खास करून फलंदाज पाहायला मिळते प्रेमनाथ हा फलंदाज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकेटचा बॉल, काय फलंदाजी करतो आणि यावेळेला पंचांचा इशारा येतो. पुन्हा एकदा आणखी एक षटकार, दर्जेदार षटकार. फटकेबाजी, लाजवाब फटकेबाजी. 4 बॉल खेळला, 4 बॉलमध्ये या ओव्हरचा विचार केला तर 3 षटकार ठोकलाय. या अगोदरचा षटकार पाहिला मिड विकेटच्या डोक्यावरनं, त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. तोडफोड फलंदाजी, अगदी ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते प्रेमनाथची. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 20 धावा खर्च करतो गोलंदाज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकेटचा बॉल आणि तिसरा सलग षटकार ठोकतो हा फलंदाज. या ओव्हरचा 4 षटकार पाहिलं, काय 5 षटकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला 2 षटकामध्ये 16 धाब्यावरती रोखलं होतं या टीमला, परंतु जशी सुरुवात झाली तिसऱ्या षटकाची, प्रेमनाथ हजारे असतील, रवी शेठ हजारे असतील यांच्याकडनं, ओके ओके ओके, तर रवी शेठ हजारे यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी मात्र ठेवण्यात आले होते 1000 रुपयाचं पारितोषिक. ते मात्र नक्कीच या पारितोषिकाचा मात्र हकदार बनला गेला हा फलंदाज. दोन वेळा पाहिला आपण तशी कामगिरी केली मात्र या फलंदाजानी. फटका चांगला आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अंतिम बॉलवरती. इथं मात्र डबलसाठी डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न होता. आणि टोटल धावा 2 धावा कंप्लीट झाल्या या बॉलवरती, शेवटच्या बॉलवरती. आणि पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. टोटलचा विचार केला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा जवळजवळ कुठल्या गेल्या 28 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये 28 धावा. काय फलंदाजी केली, अप्रतिम फलंदाजी, लाजवाब फटकेबाजी केली खास करून प्रेमनाथने आपल्या टीमसाठी. आणि प्रेमनाथ खेळला, प्रेमनाथची धावसंख्या पाहूया आपण. वैयक्तिक धावा 36, 36 धावा. 44 मधून 36 धावा तर प्रेमनाथच्या, आणि 44 धावा, 45 धावांचं टार्गेट असेल. म्हणजे रायते टीमला 15च्या सरासरीने धावा कुटावा लागतील सामना जिंकण्यासाठी. हॅलो हॅलो, कोलेगाव टीमचे कॅप्टन आणि निलजे टीमचे कॅप्टन कमिटी पक्षी संपर्क साधा. टॉच उरवायचा आहे. घे ना. कॉमेंटेटर सोनू बांगर या आपण. मॅच झाली का, काय राहिले.
जाऊया मैदानावरती जिथे नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम नारायण संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो टीम रायते संघ. मयूर 11 रायते टीम. येस हरेश बॉल द्यायचं चला आपण बॉल द्या. चला कोळेगाव संघाचे कॅप्टन आपण यायचं लगेच आणि निलजबे संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले त्यामुळे आपण या लगेच. कोळेगाव संघाचे कॅप्टन आपण यायचं नेक्स्ट मॅच. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली. टार्गेट मोठं आपण पाहिलं 45 45 धावा 3 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती रायते संघाच्या माध्यमातून. 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या परंतु अंतिम षटक हे 28 धावेचं राहिलं. अंतिम षटकामध्ये मोठा धावा खर्च झाला आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेटपर्यंत पोहोचला आहे संघ. आपण पाहतोय नारायण टीम. ज्या नारायण संघाच्या खेळाडूंना आपण पाहिलं तर प्रेमनं खास करून इम्प्रेस केलं या मॅचमध्ये. षटकारांची आतिषबाजी अंतिम षटकामध्ये आपण त्याच्या बॅटमधनं पाहिली आणि त्याच्याच जोरावरती संघानं बनवल्या 44 धावा. सलामीची जोडी मागच्या मॅचमध्ये अपयशी जरूर राहिले होते. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर कल्पेश तेजस वरकुडे असतील आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं मात्र मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला 33 धावेची इनिंग साकारली तो हारिस सुरोशी. विस्फोटक खेळाडू तेजस वरकुडे. स्ट्राईक गोलंदाजी मार्गपटी जलदगती गोलंदाज विकी माने. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. एक धाव तर कंप्लीट आणि सिंगलला सामना मानावा लागेल. थोडीशी घाई करतात तेजस आणि पाहावं लागेल विकेट. यावेळेस मात्र रनआउटची विकेट. माघारी परतत असताना रनआउटची विकेट मिळाली आहे. पहिला धक्का टीम रायते संघाला. कॅप्टन उपस्थित आहेत. एक षटक समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. फिल्डिंग लावायचे नारायण संघ. लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण धाव घेण्याचा प्रयत्न केला. सिंगल होती आणि हरेशनं कॉलिंग बरोबर दिली होती. नकार दिला परंतु या ठिकाणी माघारी परतत असताना विकेट या ठिकाणी मिळाली आहे टीम नारायण संघाला. पहिला धक्का नवीन खेळाडू कल्पेश सुरोशी. खोलवर फलंदाजी रायते संघामध्ये देखील आपण पाहिली आहे परंतु एका बाजूला आपण पाहतात याच विभागातील दादा संघ नारायण टीम त्यांना फाईट करतोय. दोन्ही संघ बलाढ्य ताकदवर एकाच कॅलिबरीचे त्यामुळे हा सामना देखील रफ अँड टफमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 45चं टार्गेट आहे. सिंगलनं खातं खुलं झालं. एक धाव धावफलकावरती. एक गडी बाद. स्ट्राईकला फलंदाज हारिस सुरोशी. पुढचा बॉल षटकातील विकी माने पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल क्या बात आहे. गुड लेंथ वरती पडल्यानंतर टॉस होतोय. चेंडू थोडासा बाउन्स मिळतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सरप्राईज केलं बॅट्समॅनला. डॉट बॉल आलाय विकी मानेच्या माध्यमातून. वेग व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरायटीज पाहायला मिळत आहेत विकी मानेकडे. पुन्हा एकदा पुढचा बॉल षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्टेड हिट फटका छान आहे. ही खासियत आहे हारिस सुरोशीची. नेहमीच तो आक्रमक सुरुवात आपल्या टीमसाठी करत असतो आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार आलाय.
चला या ठिकाणी ओव्हरस्टेप झाली नाहीये. बॉल असेल आणि एक्झॅक्ट आपण पाहिलं तर खेळाडूचे जे शूज आहेत त्याचा टो देखील थोडासा वर आहे. आणि पंच लक्ष असू द्या, आता रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीये. अँगल जास्त नाही आहेत कॅमेऱ्याचे आपल्याकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू समोर खेळले. शॉर्ट मिड ऑन मध्ये खेळाडू उपस्थित आणि तेवढ्याच वेगानं धाव देखील कंप्लीट केली आहे. धावसंख्या पोहोचेल ती सिंगल बरोबर. टोटल स्कोर आपण बाद आहेत आतापर्यंत 8 या आकड्यावरती. चांगली इनिंगची सुरुवात करतायत बॅट्समॅन हारे सुरोशी. आता बॉल झाले त्यातून षटकातील आपण पाहिले तर 4, 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 3च षटकांचा सामना आहे. 45 धावा बनवायच्या आहेत मॅचमध्ये. 37ची अद्याप गरज असेल. स्ट्रायकला फलंदाज कल्पेश सुरोशी. लो फुल टॉस बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बचावले हारे सुरोशी. कदाचित या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट मिळू शकली असते हारेसची, परंतु विकी मानेने देखील डोक्यावरती हात ठेवला. जागेवर हिट कसं झालं नाहीये त्याला देखील विश्वास बसला नाहीये. फार वेगाने या ठिकाणी फिरले होते. डायरेक्ट हिट देखील केलं होतं परंतु झालं नाहीये. आणि एक धावी त्या पुन्हा एकदा मिळते. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचेल. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. चांगलं कमबॅक. एक षटकार आल्यानंतर त्वरित कमबॅक केलं विकी मानेनं आपल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. हाफ ट्रॅकर परंतु पाहावा लागेल. लाईन चुकीची. आउटसाइड ऑप्शन अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर गेलाय. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल 10 या आकड्यावरती. दरम्यान प्रकाशजी ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. पुन्हा एकदा विकी माने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकला फलंदाज हरेश. हाफ ट्रॅकर पाठीमागे हुक केलाय आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर. अंतिम बॉलवरती आलाय षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मयूर 11 रायते संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज 12 बॉल 29 धावेची. करूया आपण टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला कोळेगाव संघ आणि त्याच्या जागेत फाईट करेल निळजेबी संघ. टॉस आपण करतोय नक्कीच पिंटू शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते नक्कीच आपण करतोय हा टॉस. नाणेफेकीचा कॉल करत असताना कोळेगाव विपक्ष निळजेबी या दोन संघांमध्ये ही नाणेफेकी होते. टॉस जिंकलाय टीम निळजेबी संघांना. निर्णय पेंडिंग असेल. निर्णय कळवायचा आहे लगेच थोड्याच वेळानं आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅटिंग स्वीकारली आहे. दरम्यान या ठिकाणी डोंबिवली नक्कीच रवी मामा देखील उपस्थित झाले. त्याचबरोबर प्रकाशजी ठाकरे पालिगावचे यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला जाऊया मॅचच्या दिसताना. 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. मॅचचं इक्वेशन रोशन आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी गरज असेल ती 29 धावेची. अरे सुरुशीच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. स्ट्रायकला फलंदाज आपण बाद आहेत. कल्पेश येत आहेत. आतापर्यंत शांत पाहायला मिळाले 2 सामन्यामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर विकेटने खेळण्याचा प्रयत्न करतात. डीपमध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एक धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती. आमचे मित्र नक्कीच आकाश जाधव यांच्याकडनं देखील शुभेच्छा येत आहेत रायते संघाला. आणि भास्कर सुरुशी देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. मॅच बॅलेन्स जिंकण्यासाठी 28 ची आवश्यकता. चेंडूंची संख्या शिल्लक आहे तब्बल आपण पाहिली तर 11 चेंडू 28 ची गरज. अरे शॉट स्ट्राईक पाहावं लागेल. लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचली 18 वरती. गरज येते आता 27 धावेची. 3 षटकांची बिग फाईट लढत 2 मातंबर संघामध्ये. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. अनेक सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जोडले गेलेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. क्या बात आहे. आठवण करून देतोय केविन पीटरसनची आणि बॉल जातोय फाईन लेग सीमारेखा बाहेर. अरे सुरुशीच्या बॅटमधनं आलाय चौकार.
धावसंख्या पोहोचेल 22 या आकड्यावरती. अर्धा पल्ला पूर्ण करतोय या मॅच मध्ये रायते संघाने. अजून जिंकण्यासाठी 23 धावेची गरज असेल. स्ट्राईकला फलंदाज हरेश. खोलब्या टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव फलक पुढे सरकेल. 24 धावा धाव फलकावरती. सामन्याचं समीकरण 21 धावेची आवश्यकता असेल. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू झाले ते षटकातील आतापर्यंत 3. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावेची आवश्यकता असेल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा क्या बात आहे. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर अरे सुरोशी. परंतु या ठिकाणी बॉल अडला गेलाय. कदाचित पाहावं लागेल. येस प्रेक्षक वर्ग सांगतायत की चौकार आहे. येस लागून रिटर्न आलाय चेंडू. प्रेक्षक सांगतायत देखील आणि इथे देखील दिसतंय चेंडू लागून आलाय. चौकार असेल. येस रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे. रिव्ह्यू नाहीये. लक्ष असू द्या. चौकार असेल आणि लाईव्ह टेलिकास्ट मध्ये देखील दिसतंय की चेंडू लागून आलाय तिकडनं. क्या बात आहे. नक्की धारे सुरोशी या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग करतात. या मॅच मध्ये देखील धावसंख्या पोहोचेल 28 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी समीकरण 17 धावेची आवश्यकता असेल. 8 बॉल मध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज हरेश. पुन्हा एकदा रिव्हर्स आणि पुन्हा एकदा सक्षम ठरतात. रिव्हर्सचा बादशाह अरे सुरोशीच्या बॅटमधून सलगचा हा 3रा चौकार. समाज सलगचे 3 चौकार येतात आणि या षटकामध्ये महागडा ठरलाय गोलंदाज सोमनाथ. सामन्यामध्ये शिरकाव केलाय मयूर 11 रायते संघानं. जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 धावेची. चेंडूंची संख्या शिल्लक आहे 7. 7 बॉल आणि 13ची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा हरेश. लो फुल टॉस क्या बात आहे. ऑफ ड्राईव्ह करतायत अलोन द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरेज खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न कॉल दिला. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसरीदा देखील कॉल देतात. परंतु 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक समाप्त होते दुसरं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर पोहोचला 34. 34 या आकड्यावरती. मॅच मध्ये उरल्या 6 बॉल. 11 धावेची गरज. डीजे नक्कीच राजस्थान वर्ण देखील शुभेच्छा देतात रायते संघाला. देवदास पवार हे देखील नक्कीच राजस्थान वर्ण त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि रायते संघाचे खंदीर समर्थक देखील आहेत ते देखील शुभेच्छा देत आहेत. थँक्यू सो मच. मॅचकडे वळूया आपण. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल या मॅच मध्ये 11 धावेची. मयूर येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती मयूरनं तोच मयूर होतोय. स्ट्राईकला फलंदाज कल्पेश. फुल टॉस चेंडू लॉफ्टेड हिट. रायते गावचा ब्रँड आयकॉन हा स्ट्रोक होता परंतु फसलाय. वाडी स्ट्रॉंग ऑनला जेल टिपली. विश्वास बसत नाहीये.
कल्पे सुरुशीला देखील फलंदाज बाद. थँक्यू सो मच. आणि नक्कीच रोशन पराड ज्यांनी ड्रोनच्या साह्याने हे चित्र टिपलं होतं. आपण पाहू शकता जो नक्कीच लॉंगॉनचा अँगल आहे. लॉंगॉन सीमारेषा ही थोडीशी लांब आहे या मैदानावरती आपण पाहतात, त्यामुळेच हा फटका देखील फसलाय. ही बाउंड्री नक्कीच थोडीशी लॉंग पाहायला मिळते रोशन, त्यामुळे कल्पे सुरुशीला देखील विश्वास बसला नाही की फटका हा फसलाय कसा. 5 बॉल जिंकण्यासाठी गरज 11 धावेची. न्यू बॅट्समॅन येत आहेत. नवीन फलंदाज मेघश्याम गोलंदाजी मार्कवरती, जलद गती गोलंदाज मयूर येत आहेत. आणि पुन्हा एकदा पाहावं लागेल. यस, व्हाईट बॉलचा इशारा असेल. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल असेल आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 35 धावा फलकावरती. 10 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. मेघश्याम विस्फोटक खेळाडू आहेत. ओ डीप राहिला चेंडू, खाली राहिला पूर्णपणे, अजिबात उचली नाहीये. खोलबट टप्प्याचा बॉल फलंदाज मेघश्यामला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 4 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची गरज असेल. एका बाजूला आपण पाहिलं ज्या फलंदाजानं अप्रतिम बॅटिंग केली आहे तो हारेस सुरुशी मात्र स्ट्राईक पासून वंचित राहिलाय. स्ट्राईक साठी तळमळ सुरू आहे हारेस सुरुशीची देखील. ओ क्या बात आहे, चांगला चेंडू, धावाची संधी असेल आणि पाहावं लागेल. यस, फलंदाज धावबाद असेल पंच, क्रॉसिंग नाहीये. चेंडू जर नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये असेल तर क्रॉसिंग नसेल हरेश. या सूचना आम्ही नक्कीच दिल्या होत्या अगोदरच आणि आता पुन्हा एकदा देतोय. 3 चेंडू विजयासाठी 10 धावेची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. ज्या खेळाडूंना आपण पाहिलं नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित केल्या त्याच खेळाडूला स्ट्राईक मिळत नाहीये आणि मेघश्यामला शांत ठेवतो आहे गोलंदाज मयूर. काय गोलंदाजी करतोय, मागच्या सामन्यामध्ये देखील इम्प्रेस आणि प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून. स्ट्राईक केला फलंदाज मेघश्याम. पुन्हा एकदा लो फुल टॉस लॉफ केला ऑन साइडला आणि पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे चौकार. जिंकण्यासाठी 2 बॉल 6 धावेची आवश्यकता. दोन चेंडू आणि गरज येते 6 धावेची. स्ट्राईक केला फलंदाज पुन्हा एकदा मेघश्याम ऑन स्ट्राईक. ओ वाईड यॉर्करचा प्रयास करतायत आणि सफल ठरले. डॉट बॉल असेल, क्या बात आहे. आणि आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. क्या बात आहे. गोलंदाज देखील कमबॅक करतोय मयूर. आणि पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉलची समाप्ती आणि सामना होतो फिनिश. परंतु पाहावं लागेल. यस, रिव्ह्यू नसेल नक्कीच पंच. हरेश रिव्ह्यू नसेल कारण की आम्ही अगोदर सूचना केल्या होत्या की रिव्ह्यू या ठिकाणी नसेल. यस, पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल आणि सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय टीम नारेन या संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम रायते संघ. हार्ड लक हरेश सुरोशी. कुठेतरी स्ट्राईक पासून वंचित राहिले हरेश, अन्यथा सामना लवकर फिनिश होऊ शकल्यास एवढी ताकद हरेश सुरोशी मध्ये आपण नेहमीच पाहिली आहे. चला नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रेमनाथ आजारीसाठी. सन्माननीय रविशेठ आजारी साहेबांकडनं हे कॅश प्राइज असेल आणि
यायचं आपण लगेच प्रेमनाथ आणि मॅन ऑफ द मॅच